नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच IAS एक्झाम इयत्ता तिसरी याच्यातील आपण पेपर 2 भाग 2 बुद्धिमत्ता याच्यातील आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 सोडवून घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 असे एकूण 25 प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला करूया सुरुवात। 51वा प्रश्न बघा। मग इथे प्रश्न 50 आणि 51 साठी सूचना खालील अक्षरांसाठी चिन्हे वापरली आहेत, त्यांचा अभ्यास करून उत्तरे शोधा। आपण बेन हा शब्द याच्यामधून शोधला त्यावेळेस आपला आन्सर आले ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, सीट हा शब्द कसा लिहाल? बघा यस साठी कोणतं चिन्ह आहे तर बघा इथे ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे। ई साठी कोणतं लेटर आहे तर ई साठी मायनस हे चिन्ह आहे आणि ए साठी आहे सर्कल गोल आहे। टी साठी आहे हे चिन्ह फुलीचं चिन्ह आहे। मग हे चिन्ह आपल्याला कुठे दिसते बघा इथे त्रिकोण वजा गोल आणि हे चिन्ह। मग इथे सीट हा शब्द कसा लिहिणार आहे तर पर्याय क्रमांक 4 प्रमाणे। पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत ग बरोबर ख ग ठ बरोबर ट ड ज बरोबर छ झ असं लिहितात, तर द हे अक्षर कसे लिहाल? बघा ग गणपतीच्या आधी अ ते ज्ञ मध्ये मुळाक्षर दिलेले आहेत आपल्याला। ग च्या आधी ख येतं बरोबर आहेत आणि ग च्या नंतर बघा ख खडू ग गणपती आणि मग ग घर, म्हणजे ग च्या पहिलं अक्षर ग च्या आधीचं पहिलं अक्षर आहे आणि ग च्या नंतरचं एक अक्षर आहे। मग ठ ठस्याच्या आधी ट टपाल पेटी येते आणि ठ ठस्याच्या नंतर ड डमरू येतं। मग ज जहाजच्या आधी काय येतं छ छत्री आणि ज जहाजच्या नंतर येतं झ झबले। मग द दप्तरच्या आधी काय येतं? द च्या आधी थ थवा आणि द च्या नंतर बघा थ थवा, बघा या पद्धतीने असं थ थवा, त्याच्यानंतर द दप्तर आणि नंतर ध धनुष्य। मग या द या अक्षराच्या आधीचं एक अक्षर पहिलं अक्षर आहे ते आधीचं आणि द च्या नंतरचं दुसरं अक्षर आहे ते द च्या नंतरचं। मग थ थवा आणि ध धनुष्य पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 35 बरोबर 64, 73 बरोबर 100, 81 बरोबर 81 असं लिहितात, तर 74 कसे लिहाल? मग इथे बघा या दोघांची बेरीज करूया। 3 अधिक 5 3 अधिक 5 बरोबर किती? 8। मग 8 चा वर्ग बरोबर किती? 8 8 64। 7 आणि 3 7 अधिक 3 या दोघांची बेरीज करायची। 7 आणि 3 किती होतात? 10 10 चा वर्ग किती? 100 10 10 100। 8 आणि 1 9 9 चा वर्ग 9 9 81। आता इथे किती आहे? 7 आणि 4 74। मग 7 आणि 4 किती होतात? 11। मग 11 चा वर्ग किती आहे? मग इथे बघा असं 7 अधिक 4 बरोबर किती? 11। मग 11 चा वर्ग 11 गुणिले 11 बरोबर किती? 121। मग इथे बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 121 आहे। पुढचा प्रश्न बघा, पिंजऱ्यातील पोपट पेरू खातो या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? आता बघा पिंजरा हे सुद्धा काय आहे? नामच आहे हो की नाही, एखाद्या वस्तूचं नाव आहे हो की नाही। पोपट हा काय आहे? पक्षी आहे। पेरू हे काय आहे? फळ आहे। मग 1 2 3 नाम विचारलं, मग किती नाम आहेत तर 3 आहेत। मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न, भरावे करावे तसे या शब्दांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 5वे अक्षर कोणते? आता बघा ही म्हण कशी आहे? करावे तसे भरावे, करावे तसे भरावे, ही म्हण अशी आहे, करावे तसे भरावे। मग 5वे अक्षर विचारले, मग बघा 1 2 3 4 5 5वे अक्षर कोणतं आहे? से आहे। मग से कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न 56 आणि 57 साठी संख्यामाला दिलेली आहे। बघा इथे ही संख्यामाला दिले, आपण प्रश्न वाचूया। वरील संख्यामालेत 2 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? बघा 2 ने भाग जाणाऱ्या बघा बेस आपल्याला माहिती 2 ची कसोटी काय? ज्या संख्येचे एक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्याला आपण काय म्हणतो? 2 ने विभाज्य संख्या म्हणतो। मग बघा इथे बेसक 12 बेसाती 14 बेआठी 16 आणि 92 18। मग 1 2 3 4 किती संख्या आहे? 4 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न, वरील संख्यामालेतील मूळ व संयुक्त संख्या यांच्या एकूण संख्येमधील फरक किती? आता मूळ आणि संयुक्त संख्या यांच्यातील एकूण संख्येमधील फरक विचारले। मग इथे बघा संयुक्त संख्या आपण आत्ताच काढल्या 1 2 3 4, संयुक्त संख्या किती आहेत? 4 आहेत आणि मूळ संख्या बघा 11 13
बघा इथे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या एकूण संख्येमधील फरक विचारले. आपण आधी मूळ संख्या काढून घेऊया. मूळ संख्या बघा, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग बघा इथे 11, बघा इथे 11, 13 आणि 17 या 1, 2, 3 तीन मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 3 मूळ संख्या आहेत. आणि आता संयुक्त संख्या 12, 14, 15, 16 आणि 18. मग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. मूळ संयुक्त संख्या किती आहेत? 5 आहेत. मग यांच्यातील फरक विचारले. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. मग 5तून 3 गेले, बाकी किती आली? 2. मग किती फरक आहे? 2. 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न 58 ते 62 साठी सूचना बघा. खालील प्रत्येक गटात न बसणारे पद ओळखा. जून, मे, एप्रिल आणि चैत्र. आता बघा जून महिना किती दिवसांचा असतो? तर 30 दिवसांचा असतो. मे महिना 31 दिवसांचा असतो. एप्रिल महिना सुद्धा किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा. आणि चैत्र महिना 30 आणि 31 दिवसांचा असतो. बघा पहिला पर्याय जून, मे आणि एप्रिल हे सगळे काय आहेत? इंग्रजी महिने आहेत. आणि चैत्र हा काय आहे? मराठी महिने आहेत. हो की नाही? मराठी महिना आहे म्हणून मग इथे वेगळं काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा. आंबा, फणस, पेरू आणि इथे जास्वंद आहे. आंबा, फणस, पेरू हे फळं आहेत आणि जास्वंद हे काय आहे? फुल आहे. म्हणून मग वेगळं काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 12, 34, 45 आणि 67. मग बघा इथे 12, 34 आणि 45 हे संयुक्त संख्या आहेत आणि 67 ही काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणून मी इथे वेगळं काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. v बरोबर 5, x बरोबर 10, i बरोबर 1 तर l बरोबर 30. इथे रोमन संख्या चिन्ह दिलेत आणि त्याच्या समोर त्याचे अंक दिलेले आहे. मग आता l बरोबर 30 हे काय आहे? चुकीचं आहे. कारण l बरोबर किती असतं? 50. हो की नाही? l बरोबर किती असतं? 50. म्हणून इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. इथे अधिक, गोल, गुणिले चिन्ह आणि त्रिकोण इथे पण तेच चिन्ह आहेत आणि इथे मात्र काय आहे? फुली आहे. हो की नाही? इथे काय केले? त्रिकोणाच्या ऐवजी इथे फुली दिले म्हणून मग वेगळं काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 63 ते 66 साठी सूचना. खालील मालिकेत क्रमाने येणारे पद ओळखा. बघा इथे 3, 5, 7, 11, 13 आणि 17 या सगळ्या काय आहेत? तर या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग 17च्या नंतर कोणती मूळ संख्या येते? तर 19. 17च्या नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? तर 19. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 2, 1. बघा इथे या दोन सलग संख्यांचा जर गुणाकार केला तर पुढची संख्या भेटते. बघा इथे बे एके बे, 1 गुणिले 2 2, बे दुने 4, बे चौक 8. हो की नाही? बघा या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या येते आणि या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या येते. मग आता 4 गुणिले 8 मग 4 8 32. मग इथे 32 बघा पर्याय क्रमांक 4. 65वा प्रश्न बघा. अधिक वजा गुणाकार. आता इथे बघा हे पहिल्या चिन्हावर मी इथे झाकून ठेवते. बरोबर आहे? मी असं काय करते? इथे बोट ठेवते. इथे बघा म्हणजे जे पहिलं चिन्ह आहे ते आपण काय करायचं आहे? शेवटचं चिन्ह आहे ना ते पहिल्यांदा आले. बघा इथे आपण जर ह्याच्यावर बोट होतो गुणाकार इथे पहिल्यांदा आले आणि त्याच्यानंतर बघा अधिक वजा आहे तसं. मग इथे शेवटचं चिन्ह आहे ते परत पहिल्यांदा येणार आहे. बघा इथे पहिल्यांदा वजा आणि त्याच्यात गुणाकार अधिक. मग आता इथे शेवटचं चिन्ह कोणतं आहे? अधिक आहे. मग शेवटचं चिन्ह पहिल्यांदा घ्यायचं आहे अधिकच्या नंतर वजा आणि गुणाकार मग इथे बघा अधिक वजा गुणाकार पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे शेवटचं तिसरं चिन्ह पहिल्यांदा येणार आणि बाकी दुसरे आहे तसं क्रमाने या पद्धतीने. 66वा प्रश्न बघा. एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये एक रेषा हे केल्यावर 2 भाग झालेत. आता इथे बघा इथे 1 2 भाग आहेत, 1 2 3 भाग आहेत, 1 2 3 4 भाग आहेत. मग आता इथे पुढच्या आकृतीमध्ये 5 भाग येणार. मग इथे बघा 1 2 3 4 5. मग इथे कोणती आकृती? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. इथे 36 20 12 8 आणि 4 आहे. बघा दिलेला प्रश्न आहे तसं लिहून घेतलं संख्या. आता 36 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? फरक विचारले. 36 आणि 20 मध्ये कितीचा फरक दिलेला आहे? तर इथे 16चा फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 36 ते 20 पर्यंत 16चा फरक आहे आणि 20 ते 12 मध्ये कितीचा फरक आहे? तर 8चा फरक आहे. या दोघांमध्ये 8चा फरक आहे आणि 12 ते 8 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे आणि 8 ते 4 याच्यामध्ये पण कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. आता बघा 16च्या निम्मे
8 आहेत, म्हणजे 16च्या निम्पट संख्या इथे किती आहे 8 आहे, हो की नाही. 16च्या निम्मे 8, 8च्या निम्मे 4. मग 4च्या निम्मे इथे किती पाहिजे होता फरक 2 पाहिजे होते, बरोबर आहे. इथे कितीचा फरक पाहिजे होता 2चा, कारण ते 4 4च आहे. मग इथे बघा 16च्या निम्मे 8, 8च्या निम्मे 4, 4च्या निम्मे इथे 2 पाहिजे होते, हो की नाही. म्हणजे इथे कितीचा फरक पाहिजे होता 2चा फरक. मग 8तून 2 केले, मग या 4 ऐवजी इथे कोणती संख्या पाहिजे होती 6 ही संख्या पाहिजे होती. म्हणून ते वेगळं काय आहे तर 4 ही संख्या वेगळी आहे, म्हणजे चुकीचं आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4 ही काय आहे चुकीचं पद आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. तिघांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे, तर 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे होईल. आता बघा तिघांच्या वयांची बेरीज 20 वर्षे. मग तिघ आपण असं म्हणूया एक्स, वाय आणि झेड हे तिघ जण आहेत आणि त्यांच्या वयांची बेरीज किती आहे 20 वर्ष आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे होईल. बघा 2 वर्षानंतर याचं पण वय 2 वर्ष वाढणार आहे, याचं पण वय 2 वर्ष वाढणार आहे आणि याचं पण वय 2 वर्ष वाढणार, म्हणजे प्रत्येकाचं वय 2-2 वर्ष वाढणार आहे. मग बघा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, म्हणजे तिघांचं एकूण वय किती 6 वर्ष वाढणार आहे. मग 20 अधिक 6 बरोबर किती 26 वर्ष. मग 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल तर 26 वर्ष, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 2 भावांच्या वयांची बेरीज 22 वर्ष आहे, त्या दोघांमध्ये 2 वर्षाचा फरक असल्यास मोठ्या भावाचे वय किती. बघा 2 भावांच्या वयांची बेरीज किती आहे 22 वर्ष. बघा इथे मी एक्स आणि वाय हे 2 भाऊ आहेत, त्यांच्या वयांची बेरीज किती आहे 22 वर्ष आहे. त्या दोघांमध्ये 2 वर्षाचा फरक आहे. आता बघा त्या दोघांमध्ये काय आहे 2 वर्षाचा फरक आहे. मग आपण काय करूया या 22 मधून 2 आधी कट करून घेऊया, बरोबर आहेत. मग 22 वजा 2, 2तून 2 गेले इथे राहिले 0 आणि हे 2शी 2 म्हणजे किती आलं 20 आलं. आता हे किती जण आहेत 2 जण आहेत, हो की नाही. मग या 20ला आपण काय करूया 2 ने भागून घेऊया. मग बे 1 बे, 2तून 2 गेले बाकी आली 0, वरून घेतले 0, 0 जरी घेतले तरी आपण त्याला काय करतो 0चा भाग लावतो. मग बे 0 0, मग 0तून 0 गेले बाकी आली 0. मग किती आलं उत्तर 10. म्हणजे बघा याचं 10 आणि याचं 10 निम्म निम्म झालं. आणि आपल्याला काय सांगितलं की दोघांच्या वयामध्ये 2 वर्षाचा फरक आहे. मग कुणीतरी एक जण 2 वर्षांनी मोठा आहे. मग याच्यामध्ये आपण काय करूया 2 मिळवले, 10तून 2 गेले बाकी आले किती आले 12 आणि हे किती 10, म्हणजे एका भावाचं वय 12 वर्ष आणि एका भावाचं वय 10 वर्ष. बघा 12 अधिक 10 बरोबर 22 येते, हो की नाही. मग आपल्याला मोठ्या भावाचं वय विचारलं, मग मोठ्या भावाचं वय किती असेल 12 वर्ष, पर्याय क्रमांक 3. 17वा प्रश्न बघा. फोटोतील व्यक्तीकडे बोट करून मनीषा म्हणाली. बघा ही मनीषा फोटोतील व्यक्ती म्हणजे या व्यक्तीकडे बोट करून काय म्हणाली की ही माझ्या आईची, म्हणजे हिची आई मनीषाच्या आईची ही कोण आहे फोटोतील व्यक्ती ननंद आहे. कोण आहे ननंद आहे. मग आपल्याला माहिती आहे की आई म्हणजे मनीषाचे जे वडील आहेत की नाही, मनीषाचे जे वडील आहेत त्यांची जी बहीण आहे त्याला मनीषाच्या वडिलांची जी बहीण आहे ती आईची कोण होणार आहे ननंद होणार आहे, बरोबर आहे. मग मनीषाची कोण होणार आहे तर वडिलांची बहीण, मनीषाची कोण होणार आहे आत्या. बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण काय करायचं आपल्याला मनीषा म्हणजे आपण समजायचं, मग आपल्या आईची ननंद मग आपण तिला काय म्हणतो तर आत्या म्हणतो का नाही, कारण आपल्या वडिलांची ती कोण आहे बहीण आहे. म्हणून मग इथे तिचं उत्तर काय आहे तिथं ती स्त्री मनीषाची कोण आहे आत्या, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. रामपूरपेक्षा जयपूर मोठे आहे. रामपूरपेक्षा जयपूर मोठे आहेत. मग जयपूर आपण काय करूया वर लिहून घेऊया. उदयपूर हे रामपूरपेक्षा जयपूर मोठे आहे, मग इथे खाली रामपूर. उदयपूर हे रामपूर एवढेच आहे. उदयपूर आहे ते रामपूर एवढंच आहे, म्हणजे इथे लिहून घेऊया उदयपूर. परंतु कानपूर सर्वात लहान आहे. कानपूर सर्वात लहान आहे म्हणून मग कानपूर खाली लिहून घेतलं काय. आता बघा तर काय झालं सर्वात मोठे गाव कोणते, मग सर्वात मोठं कोण आहे वर कोण लिहिले आपण जयपूर, म्हणून मग सर्वात मोठं कोणतं आहे तर जयपूर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 72वा प्रश्न आहे. या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. बघा या पद्धतीचे प्रश्न सोडवताना एक सोपी पद्धत सांगते. इथे असं नाव द्यायचे 1 2 3 4, एकूण किती आहेत 4 त्रिकोण आहेत, बरोबर आहे. मग आपण काय करायचे त्याचे दुप्पट 4 दुने 8. मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 त्रिकोण आहेत. कसे ते दाखवते बघा हा 1 2 हा 3 आणि हा 4. आता बघा 4 आणि हा 1 5 6 7 आणि हा 8. किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये 8 त्रिकोण आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न.
शेजारील आकृतीत एकूण किती अर्धवर्तुळे आहेत? आता अर्धवर्तुळे विचार, अर्धवर्तुळ म्हणजे काय? निम्मा वर्तुळाचा भाग आला पाहिजे. मग बघा इथे 1, इथून हा 2 आणि परत या रेषेनुसार बघा इथे 3 आणि हा असा 4. मग किती भाग आहेत? अर्धवर्तुळ किती आहेत? तर 4. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, झाडांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल? इमारतीची झाडे तोडणे, झाडांना कुंपण करणे, खेळताना झाडांची पाने तोडणे, उन्हाळ्यात अजिबात पाणी न घालणे. मग तुमची कोणती कृती योग्य आहे? तर झाडांना कुंपण करणे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या मित्राला खोकला झाला आहे, अशा वेळी तुमची अयोग्य कृती कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची कृती कोणती आहे? दवाखान्यात जाण्यास सांगणे ही योग्य कृती आहे, ही योग्य आहे. आपल्या तोंडाला रुमाल बांधणे ही पण योग्य कृती आहे. त्याच्या आजूबाजूला सतत खेळणे ही चुकीची कृती आहे. आपल्या जवळील औषध त्याला देणे हे सुद्धा योग्य कृती आहे. मग या तीनही योग्य आहेत. आपल्याला अयोग्य विचारले, मग अयोग्य कोणती आहे? त्याच्या आजूबाजूला सतत खेळणे. बघा आपला मित्र जर आजारी असेल, सर्दी खोकला झाला असेल, तर आपण सारखं जर त्याच्या आजूबाजूला खेळलं तर आपल्याला पण सर्दी खोकला होईल, हो की नाही? म्हणून आपण काय करायचंय? खेळायचं नाहीये. म्हणजे अयोग्य कृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 75 प्रश्न सोडवून प्रश्न क्रमांक 75 पर्यंत सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचं एक लाईक मला उत्साह देत असतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.